नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची प्रथम घटक चाचणीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 6वीच्या वर्गाच्या इतर सत्रांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि प्रथम सत्र, द्वितीय सत्र, प्रथम घटक चाचणी आणि द्वितीय घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा। अगोदर आपण मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू। प्रश्न पहिला अ, योग्य जोड्या लावा, 2 गुणांसाठी आहे। 1. बलसागर भारत हो, त्याचा ब पर्याय बरोबर आहे साने गुरुजी। 2. गवत फुला रे गवत फुला, त्याचा अ पर्याय बरोबर आहे इंदिरा संत। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेच्या ओळी शोधा, 2 गुणांसाठी आहे। त्या ठिकाणी उत्तरे लिहिलेली आहेत। मी पूर्ण प्रश्नपत्रिका वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल। तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये घाई होत असेल तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर स्वतंत्र व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट ओपन करून स्वतंत्र व्हिडिओ देखील अभ्यासा। प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। 3 प्रश्न दिलेले आहेत, कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 4 गुणांसाठी। आपण 3ही प्रश्न अभ्यासणार आहोत। पहिला प्रश्न आहे, सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही, कारण त्या ठिकाणी उत्तर लिहिलेले आहे। दुसरा प्रश्न आहे, लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी कशी मिळाली? तिसरा प्रश्न, कवितेतील मुलाची गवत फुलाशी कुठे व कशी भेट झाली? प्रश्न तिसरा अ प्रश्न आहे, पुढील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा, 2 गुणांसाठी। पहिला वाक्प्रचार आहे धडा शिकवणे, आईने चोप देऊन समीरला धडा शिकवला। आणि दुसरा वाक्प्रचार आहे हातभार लावणे, शाळेच्या बांधकामात काही शिक्षकांनीही हातभार लावला। प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न आहे, पुढील शब्दात लपलेले शब्द लिहा, 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। आणि प्रश्न तिसऱ्यातील क प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्द लिहा, योग्य अयोग्य, मित्र शत्रू, ऊन सावली। आता हिंदी या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका। प्रश्न पहला अ, रिक्त स्थानों की पूर्ति करो, 4 अंकों के लिए है यह प्रश्न। प्रश्न पहले में से ब प्रश्न है, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक वाक्य में लिखो। 3 अंकों के लिए आपको 3 प्रश्नों के उत्तर लिखने हैं। प्रश्न दूसरे में से अ प्रश्न है, विरुद्धार्थी शब्द लिखो, 3 अंकों के लिए है। प्रश्न दूसरे में से ब प्रश्न है, लिंग पहचानो, 3 अंकों के लिए है। प्रश्न दूसरे में से क प्रश्न है, किसने किससे कहा है? तुम यहाँ उदास क्यों बैठे हो? परी ने ऋत्विक से पूछा। दूसरा वाक्य है, और कोई पहचान बताओ, ऋत्विक ने राहगीर से कहा। आता इंग्लिश या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका। क्वेश्चन 1, राइट आन्सर्स ऑफ फॉलोइंग क्वेश्चंस। ए क्वेश्चन आहे, राइट द स्मॉल अँड कॅपिटल लेटर्स। बी क्वेश्चन, राइट 5 वर्ड्स दॅट एंड विथ ING। सी क्वेश्चन, राइट रायमिंग वर्ड्स, 5 मार्क्स साठी आहे। क्वेश्चन 2 मधील ए क्वेश्चन 2 मार्क्स साठी आहे, राइट फॉलोइंग डेट इन फिगर्स, द 9th of June 2015। सेकंड आहे, द 1st January 2010। क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन, राइट ओरिजिनल नंबर्स। मराठी माध्यम गणित या विषयाची प्रश्नपत्रिका। क्वेश्चन 1A, जोड्या जुळवा, 4 गुणांसाठी आहे। 180 अंश सरळ कोन, 240 अंश प्रविशाल कोन, 360 अंश पूर्ण कोन आणि 0 अंश शून्य कोन। क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन आहे, खाली काही कोणांची मापे दिली आहेत, त्यावरून त्यांची नावे लिहा, 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 75 अंश लघुकोन, 360 अंश पूर्ण कोन,
180 अंश सरळ कोन, 90 अंश काटकोन, 0 अंश शून्य कोन, 120 अंश विशाल कोन. क्वेश्चन 2 मधील एक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. पुढील तक्त्यात दिलेल्या अंकाचे योग्य विभाजन करा. त्या ठिकाणी आपण धनसंख्या आणि ऋणसंख्या असे त्यांचे वर्गीकरण केलेले आहे. क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. 3 गुणांसाठी आहे 30/7. त्याचे उत्तर आलेले आहे 4.2/7. दुसरे आहे 7/4. त्याचे उत्तर आलेले आहे 1.3/4. आणि तिसरे उदाहरण आहे 15/12. त्याचे उत्तर आलेले आहे 1.3/12. आता सेमी माध्यमाची मॅथमॅटिक्स या विषयाची क्वेश्चन पेपर. क्वेश्चन 1A मॅच द पेयर 4 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट आहे स्ट्रेट अँगल, सेकंड रिफ्लेक्स अँगल, थर्ड कंप्लीट अँगल आणि फोर्थ आहे 0 अँगल, 0 डिग्री 0 अँगल. क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन आहे राईट द टाइप ऑफ अँगल्स 6 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 2 मधील ए क्वेश्चन क्लासिफाय द फॉलोइंग नंबर ॲज पॉझिटिव्ह नंबर अँड निगेटिव्ह नंबर 2 मार्क्ससाठी आहे. पॉझिटिव्ह नंबर आहे 4, 7, 26, 19, 8, 5 आणि निगेटिव्ह नंबर आहे -5, -2, -49, -37, -25, -4. क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन 3 मार्क्ससाठी आहे. कन्वर्ट इनटू मिक्स नंबर. सेमी माध्यम, इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यमाची सेम क्वेश्चन पेपर आहे. मराठी माध्यम सामान्य विज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा 3 गुणांसाठी आहे. कंसात उत्तरे दिलेली आहेत. योग्य उत्तर निवडून तुम्हाला वाक्य पूर्ण करायचे आहे. प्रश्न दुसरा योग्य जोड्या जुळवा 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. उभयचर, बेडूक, बाष्प, पाऊस, कार्बन डायऑक्साईड, वनस्पती व अन्न निर्मिती, खवले असणारे साप. प्रश्न तिसऱ्यातील अप्रश्न चुकी बरोबर ते लिहा 4 गुणांसाठी आहे. जमीन आणि माती ही एकच असते, चूक. जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला भूजल असे म्हणतात, बरोबर. गोगलगाय हा जलचर प्राणी आहे, चूक. रेडांचा वापर जाहिरातींसाठीच्या दिव्यात करतात, चूक. प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न आहे. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 1. आपत्ती म्हणजे काय? अचानक उद्भवणाऱ्या संकटांना आणि समस्यांना आपत्ती असे म्हणतात. दुसरा प्रश्न आपत्तीचे प्रकार कोणते? मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती असे आपत्तीचे 2 प्रकार आहेत. तिसरा प्रश्न सजीव हे निर्जीवपेक्षा वेगळे का आहेत? कारण सजीवांमध्ये वाढ, अन्नग्रहण, श्वसन, चेतनाक्षमता, हालचाल अशी लक्षणे दिसून येतात. सजीव जन्म घेतात व मृत्यू पावतात अशी लक्षणे निर्जीवांमध्ये दिसत नाहीत. चौथा प्रश्न वनस्पतीच्या मुळाचे कार्य सांगा. वनस्पतीची मुळे वनस्पतीला आधार देतात. मुळे माती घट्ट धरून ठेवतात. काही प्रकारची मुळे अन्नसाठा करतात. पोषक तत्वांचे आणि पाण्याचे खोडाकडे वहन केले जाते. आता सेमी माध्यम व इंग्रजी माध्यम सायन्सची क्वेश्चन पेपर. क्वेश्चन 1 फिल इन द ब्लँक्स फ्रॉम गिवन 3 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन नंबर 2 मॅच द फॉलोइंग 4 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट आहे फ्रॉग, सेकंडचे आन्सर आहे रेन, थर्डचे आन्सर आहे ए ऑप्शन प्लांट्स अँड फूड प्रोडक्शन आणि फोर्थचे आन्सर आहे ई ऑप्शन स्नेक. क्वेश्चन नंबर 3 ट्रू ऑर फॉल्स 4 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन नंबर 4 आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स 4 मार्क्ससाठी आहे. आता समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत.
2. माणसातील कलागुणांचा विकास समाजामुळे होतो. 3. कोणते अक्षवृत्त पृथ्वीला 2 समान भागात विभागते? विषुववृत्त. आणि 4. पृथ्वीगोल हा त्रिमित असतो. प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न आहे, नावे लिहा. 4 गुणांसाठी आहे. प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पहिला प्रश्न, भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती? हडप्पा संस्कृती. 2. हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत? मलमलचे कापड इजिप्तला पुरवत असत. तिसरा प्रश्न, आपल्याला कोणाचा सहवास आवडतो? आपल्या कुटुंबातील लोक, आपले नातेवाईक, आपले मित्रमैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो. आणि चौथा प्रश्न आहे, वृत्तजाळीचे उपयोग लिहा. पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी वृत्तजाळीचा उपयोग होतो. आणि प्रश्न दुसरा आहे, तुमच्या परिसरातील कोणत्या ठिकाणांचा क्षेत्रभेटीद्वारे अभ्यास करणे तुम्हाला आवडेल? परिसरातील प्रसिद्ध धरण, साखर कारखाना, सार्वजनिक वाचनालय आणि प्रसिद्ध बाजारपेठ. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 6वीच्या वर्गाच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरांसहित एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.